नमस्कार मंडळी, नवीन व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून स्वागत। आज मी तुमच्यासाठी महाराष्ट्रीयन पारंपरिक जोडी घेऊन आली आहे। तांदूळाची भाकरी आणि हिरव्या मिरचीचा ठेचा। चला तर मग आज सुरुवात करू। प्रथम भाकरीसाठी लागणारं साहित्य बघूयात। 1 वाटी तांदूळाचं पीठ, तेवढंच वाटी पाणी, 1 छोटा चमचा तेल, चुटकीभर मीठ आणि भाकरी लाटताना लावण्यासाठी तांदूळाचं पीठ। प्रथम आपल्याला या तांदूळाची उकड काढून घ्यायची आहे। भाकरी ही नेहमी उकड काढूनच करायची, म्हणजे चांगली 5 ते 7 तास मऊ राहते। सकाळी केलेली भाकरी संध्याकाळी सुद्धा मऊ राहील जर तुम्ही उकड काढून भाकरी केली तर। चला तर मग आपण आधी आता उकड काढून घेऊ। चला तर मग आपण आता भाकरीसाठी उकड काढूया। त्यासाठी पहिले कढई ठेवायची आहे। मोकळी कढई घ्यायची। आता गॅस लावून घेतला आहे आणि हे जे आपण 1 वाटी पाणी घेतलं आहे हे पाणी याच्यात टाकणार आहे। 1 वाटी तांदूळाचं पीठ असेल तर 1 वाटीच पाणी घ्यायचं आहे। समप्रमाण घ्यायचं आहे। यामध्ये आपण छोटा चमचा तेल टाकणार आहोत। तेल टाकल्यामुळे भाकरी जास्त मऊ होते, ही एक ट्रिक आहे। त्याच्यामुळे भाकरी आपली 5 ते 7 तास मऊ राहील। यामध्ये आपल्याला अगदी चुटकीभर मीठ टाकायचं आहे। आता छान उकळी आलेली आहे। आता आपण गॅस बारीक करूया व हे तांदूळाचं पीठ थोडं थोडं करत ह्याच्यामध्ये टाकूया। सगळ्या बाजूनी ही उकड छानपैकी मिक्स करून घ्यायची आपल्याला। जेणेकरून ती उकड आपली व्यवस्थित भाकरीसाठी नीट होईल। ही बघा आता आपली उकड तयार होत आलेली आहे। हे असं झालं की समजायचं आपली उकड तयार आहे। आपण आता गॅस बंद करूया आणि या उकडीवर 10 मिनिटं झाकण घालून तशीच ठेवू। मी हे झाकण आता याच्यावर ठेवते आहे आणि ही कढई बाजूला करून ठेवूया। आपण आता बघणार आहोत ठेच्याचं साहित्य। इथे मी 8 ते 10 मिरच्या घेतल्या आहेत। या हिरव्या तिखट मिरच्या आहेत। तुम्ही कमी तिखट मिरची सुद्धा घेऊन ठेचा बनवू शकता। इथे 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत। मीठ चवीपुरतं, कोथिंबीर ही तुम्ही स्किप सुद्धा करू शकता किंवा तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही घालू सुद्धा शकता। मी घालणार आहे। ती उकड थंड होते तोपर्यंत आपण इकडे ठेच्याची तयारी करूया। चटचटी असा तवा लावून ठेवून घ्यायचा। त्याला आपण आता खाली गॅस लावूया। थोडंसं तेल टाकून घ्यायचं। या ज्या आपण मिरच्या घेतल्या होत्या या याच्यात टाकायच्या। या चांगल्या हलवून घ्यायच्या आपल्याला आता। याच्यातच आपण हा जो लसूण सोलून ठेवला आहे हा घेतला आहे। थोडा वेळ हे दोन्ही परतू द्यायचं। आता याच्यात मी कोथिंबीर टाकायची आहे। कोथिंबीर ऑप्शनल आहे, तुम्ही स्किप पण करू शकता। मला आवडत असेल तर तुम्ही टाका। हे आता झालेलं आहे। आपण गॅस बंद करूया। आपण हे आता काढून घेऊ।
थोडं थंड झालं की ते मिक्सरला वाटून घेऊ. मग आपला ठेचा तयार. आपली आता ही उकड थंड झालेली आहे. आपण तिच्यावरचं झाकण काढूया आणि ती या वाडग्यामध्ये काढून घेऊया. अशा पद्धतीने आपल्याला ही सगळी काढून घ्यायची आहे. नंतर आपण तिला छान मळून घेऊ. अशी थोडी हाताने छान अशी मळून घ्यायची. थोडी मळलेली असली की आपली भाकरी खूप छान होईल. आणि ही भाकरी हवाबंद डब्यात ठेवायची, त्यामुळे ती 5 ते 7 तास चांगली मऊ राहते. हवेवर ठेवली तर ती कडक होईल, म्हणून ती हवाबंद डब्यात ठेवायची. अशा पद्धतीने छान त्याचा असा गोळा तयार करून घ्यायचा. हे खूप छान झालेली आपली आता. आणि आता इथे मग आपण आपली भाकरी लाटायची. तवा आता आपला तापायला मी ठेवलेला आहे. आपण आता आपली भाकरी असा गोल चांगला गोळा करून घ्यायचा. त्याला असं थोडंसं हातानेच मोठं करूया. आता आपण जी तांदूळाची पिठी घेतली आहे त्याच्यात तिला असं त्या गोळ्याला बुडवूया आणि याच्यावर ठेवून लाटून घेऊया. अशी गोल छानपैकी लाटून घ्यायची. बघा कुठेही ती चिकटत नाही. एकदम मस्त भाकरी तयार होते. आणि उकड काढून केलेली भाकरी खूप वेळ मऊ राहते. आपला तवा चांगला गरम झालेला आहे. आता त्याच्यावर आपण आता ती शेकता तव्यावरती शेकायला टाकते. छान तिला एका साईडने होऊ द्यायची. मग आपल्याला तिला दुसऱ्या साईडने पलटायची. थोडी अर्धी कच्ची असतानाच पलटायची, म्हणजे छान फुगली जाते. आता खालून आपल्याला चांगली शेकून घ्यायची. बघत राहायचं खालून ती जळायला नको. चांगली हलवत राहायचं तिला खाली वरती बाजूला बाजूला सगळीकडून. पलटून घेऊ आपण आता. तिला छानपैकी अशी दाबून ती मस्त फुगेल. हे बघा एकदम छान फुगते ती. ही आपली तांदूळाची भाकरी तयार. तिला आता आपण तव्यावरून काढून ही मी दुसरी अजून एक बनवून घेतलेली आहे तांदूळाची भाकरी.
ती पण आपण आता अशी पलटून घेऊया. आता बाजूनी खालच्या बाजूनी चांगली होऊ द्यायची तिला, म्हणजे ती चांगली खालून फुगून येईल आपली. बघत राहायचं म्हणजे खालून जळून नाही जावी म्हणून. बघा किती सुंदर फुगली भाकरी. टम्म फुगली पाहिजे भाकरी. तरी आपली सर्विंगसाठी रेडी. आता हे जे मिरच्या, लसूण आणि कोथिंबीर तव्यावर परतून घेतलं होतं ते आपण आता मिक्सरच्या भांड्यात टाकूया. यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालूया आणि हे मिक्सरमधनं बारीक वाटून काढू. बघा हे असं मस्तपैकी असं चांगलं बारीकसर असं वाटून घ्यायचं आणि आपण आता ते या वाटीमध्ये काढू. खूप छान असा याने स्मेल येतो. थोडंसं तेल जास्त घालू आपण. तेल थोडं तापू देऊ. तेल तापलं की त्याच्यामध्ये थोडंसं हिंग घालू. छान त्याला परतून घेऊ. मिक्स करून घेऊ तेलामध्ये आणि ते हिंग या ठेचा फोडणी आपण आता ही ठेच्यामध्ये होतो. आपला ठेचा आणि भाकरी दोन्ही तयार आहे. आपण आता सर्विंगची तयारी करू. चला तर मग आता सर्विंगची तयारी करूयात. दोन आपण आता अशा भाकऱ्या घेऊयात. आणि हा ठेचा भाकरीवर असा मस्त वाढू. तयार आहे आपली ठेचा भाकरी. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटू पुढच्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय बाय.